हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 13 क्लास 6. चला तर मग पहिला जो काही क्वेश्चन आहे तो आहे राईट द रेसिप्रोकल ऑफ फॉलोइंग नंबर. म्हणजेच तुम्हाला जे काही नंबर दिलेले आहे त्याचे रेसिप्रोकल लिहायचे आहे. तर फर्स्ट जे काही एक्झाम्पल आहे ते काय आहे 7. 7चा रेसिप्रोकल काय होणार आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 7 डिवायडेड बाय किती आहे खाली 1. म्हणजे लिहिताना रेसिप्रोकल लिहिताना काय करायचं आहे 1 डिवायडेड बाय 7. तसंच 11/3 इथं कसं येणार आहे, हा जो काही तुम्हाला डिवाइडला 3 हा काय होणार आहे इकडे येऊन न्यूमेरेटरला येणार आहे, म्हणजेच काय होईल 3/11. सेम 5/13चं काय होणार आहे 13/5. नंतर 2 डिवायडेड बाय 1 त्याचंच रेसिप्रोकल काय येणार आहे 1 डिवायडेड बाय 2. नंतर 6/7 याचा रेसिप्रोकल काय होणार आहे 7/6. तर नेक्स्ट जो काय आपला क्वेश्चन तो काय कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन. आपल्याला जे काही फ्रॅक्शन आहे फ्रॅक्शनची काय करायची आहे डिव्हिजन. म्हणजे फ्रॅक्शनची डिव्हिजन करताना इथं काय 2 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 1/4. म्हणजे जो काय फ्रॅक्शन 2/3 आणि 1/4 यांचं काय करायचं आहे तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे. तर 2/3 जसा आहे तसा सेम लिहायचा. नंतर तुम्हाला जो काही डिव्हिजन आहे ते कशाने रिप्लेस करायचं आहे मल्टिप्लिकेशननी रिप्लेस करायचं आहे. नंतर 1/4 याचा आपल्याला काय करायचं आहे इनवर्स घ्यायचा आहे किंवा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. तर तो काय येणार रेसिप्रोकल 4/1. म्हणजेच 2 4 जा 8 3 1 जा 3. नेक्स्ट 5/9 डिवायडेड बाय 3/2. आपल्याला काय करायचं आहे 5/9 ॲज इट इज लिहिला. नंतर डिव्हिजन मल्टिप्लिकेशननी रिप्लेस केलं आणि 2/3चा आपण काय केलं फाइंड आउट रेसिप्रोकल. म्हणजे 2/3चा 3/2चा रेसिप्रोकल काय होणार आहे 2/3. म्हणजेच 5 2 जा 10 9 3 जा 27. नेक्स्ट तुम्हाला दिले 3/7 डिवायडेड बाय 5/11. म्हणजेच तुम्हाला 3/7 जसंची तसं लिहायचं आहे. जे काही तुमचं डिवाइडचं साईन आहे ते कशाने मल्टिप्लिकेशननी रिप्लेस करायचं आहे. नंतर काय 5/11. 5/11चा रेसिप्रोकल जर फाइंड आउट केला तर तो काय येणार आहे 11/5. आणि यांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार आहे 3 11 जा 33. नंतर 7 5 जा 35. सेम तुम्हाला जे काही लास्ट एक्झाम्पल आहे ते पण सॉल्व करायचं आहे.